सर्वांना रामकृष्ण हरी. आज आपण लोणंद या ठिकाणी आलेलो आहोत. आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता भाविक वारकरी या उड्डाणपुलावरून चालत येत आहेत. अशीच गर्दी संपूर्ण पालखी मार्गावर आहे. आज माऊली सकाळी 7 वाजता वाल्हे या ठिकाणाहून निघालेले असतील आणि दुपारी माऊलींचं निरास्नान होईल. निरास्नान झाल्यानंतर पुढे दुपारच्या 20व्यानंतर पालखी या ठिकाणी लोणंदमध्ये 7 वाजेपर्यंत पालखी तळावर येईल असा अंदाज आहे. थोडाफार वेळ मागे पुढे होऊ शकतो. आता आपण या व्हिडिओमध्ये माऊलींच्या सोहळ्यात चालणाऱ्या पुढे दिंड्या, भरपूर दिंड्या आहेत. तर आपण या पाहूया. तर अशा प्रकारे आपण सुरुवात करूया. भावाचे मुख्य स्थान भक्तीचे ते माहेर. भावाचे मुख्य स्थान भक्तीचे ते माहेर. तिही केले कृपादान मस्तक ठेविला कर. तेही केले कृपादान मस्तक ठेविला कर. सर्वांना नमस्कार. आता आपण लोणंद या ठिकाणी आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा या ठिकाणी बघा, तुम्हाला दाखवतो. असे सकाळचे 7:25 होत आहेत. अशा प्रकारे पालखी भाविक वारकऱ्यांची सुरुवात झालेली आहे. माझ्या अगोदरच सुरुवात झालेली आहे. आपण व्हिडिओ काढण्याच्या अगोदरच अशा प्रकारे आज माऊलींचा मुक्काम लोणंद या ठिकाणी आहे. तर माऊली अजून 18 किलोमीटर मागे आहेत आणि पुढे भाविक वारकरी यांची संख्या पहा, म्हणजे 18 किलोमीटरपर्यंत सकाळी पांढरून आपण लोणंद या ठिकाणी आहोत. अनेक भाविक वारकरी त्यांच्या दिंड्या, ज्या माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये चालणाऱ्या दिंड्या आहेत, त्या अगोदरच येत असतात. माऊलीला या ठिकाणी यायला संध्याकाळचे 6:30 ते 7, कारण दुपारी या ठिकाणी सभा मंडप आहे. वारकऱ्यांच्या सोयी सुविधेकरता, आरामाकरता आणि या ठिकाणीच अन्नदान वाटप वगैरे होईल. तर अशा प्रकारे माऊलींचं दुपारी नेरा या ठिकाणी शाही स्नान होईल. त्यानंतर पालखी
पुढे मार्गस्थ होईल दुपारनंतर. या ठिकाणी सुद्धा बघा नितीन काका पाटील, खासदार, राज्यसभा चेअरमन, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक, आयोजक मकरंद पाटील जनकल्याण प्रतिष्ठान यांच्या वतीने या ठिकाणी बघा वारकऱ्यांसाठी नाश्त्याला नाश्त्याच्या ठिकाणी बघा शिराचं आयोजन आहे. बाकी इतरही अशा प्रकारे या ठिकाणी वारकरी विसावासुद्धा घेत असतात. रात्री येऊन झोपलेले असते वारकरी विसाव्यासाठी. या ठिकाणी बघा श्री धारेश्वर आठवडे बाजारतर्फे दाहेरी अभिनव कॉलेज नहरे जांभूळवाडी 12 गणी मळा असं पुढे एक गाव आहे. दोंजे खानापूर यांच्यातर्फे नाश्त्यासाठी पोहे वाटप चालू आहे. नाश्त्यासाठी पोहे वाटप चालू आहे. अनेक भाविक वारकरी याचा लाभ घेत आहेत. असं पालखी मार्गावर अनेक ठिकाणी नाश्त्याच्या स्वरूपात जेवण वगैरे त्या ठिकाणी वाटप चालू असते. अशा अनेक दिंड्या बघा येत आहेत. रामकृष्ण हरी माऊली कोणत्या गावची दिंडी आहे? कुर्डवाडी तालुका आणि जिल्हा तुम्हाला कोणता आहे? असं आहे का? किती वारकरी आहेत? 30 वारकरी आहेत. आणि आता तुम्ही माऊलींच्या पुढे आहे. आज माऊली कुठे आहेत? वाल्ल्यातून निघाले असते. दुपारी काय होईल? निरासनान होतात का? ओके. म्हणताय का अभंग एखादा कोण आहे का? हा अभंग म्हणताय का एखादा बारका? इकडे या. बाकी जण अडचण नको. एक छोटा अभंग म्हणा. माऊली आपल्या विरंतीला मान देऊन एक अभंग म्हणत आहेत. सगळ्यांनी बाकीच्यांनी टाळ्या वाजवा. हा. नेत्र दे रे मला श्रीहरी, पाहू दे रे तुझी पंढरी. नेत्र दे रे मला श्रीहरी, पाहू दे रे तुझी पंढरी. वाजवंती गणनी उभा विठ्ठलाचे सावळा, उभा राहिला भीमा तेरी, पाहू दे रे तुझी पंढरी. नेत्र दे रे मला श्रीहरी, पाहू दे रे तुझी पंढरी. ठोकोबाची ढोरे वळी झाली सांगे जनादरी, ओव्या गावनी जात्यावरी, पाहू दे रे तुझी पंढरी. नेत्र दे रे मला श्रीहरी, पाहू दे रे तुझी पंढरी. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. अशा प्रकारे बघा या भाविक वारकऱ्यांनी गायलेलं आहे. त्यांची अजून इच्छा होती पण त्यांना पण रस्ता पुढे जायचा आहे. सर्वांना बघा अजून एक दिंडी येत आहे. भाविक वारकऱ्यांची संख्या बघा पताका वगैरे लावलेले आहेत. रामकृष्ण हरी माझी. रामकृष्ण हरी. प्रकारे बघा भाविक वारकऱ्यांची संख्या माऊलींच्या सोहळ्यात पुढे चालणारी आहेत. मोजमाप करता येणार नाही. अशा प्रकारे अंदाज लावू शकतो आपण. अंदाज लावू शकतो एवढा मोठा माऊलींचा
सोहळा संपन्न होत असतो. संपूर्ण प्रत्येक गावागावातून या ठिकाणी भाविक वारकरी या पालखी सोहळ्यामध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारे सामील झालेला आहे. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ बघता अजून एक 2-3 मिनटं आपण व्हिडिओ काढूया. या ठिकाणी बघा बालकीर्तनकार हरिभक्तपरायण श्रीवर्धन महाराज बाजुळगे वळीकर मिळेल. रामकृष्ण हरी मोहली दिंडी बघा. मणक्यामधील गॅस कमी होतो, उष्णता लघवीची आग होती, उन्हाळी लागत, रात्री झोप न लागत, अशा असंख्य केवळ आमच्याकडे उपलब्ध असलेले अनेक दिंड्यामध्ये भजन चालू आहे. आजारांवर आपल्या घरचे बांधावर पहाटे लवकर उठून बघा ही मंडळी निघालेली आहेत. लोणंदच्या पुढे गेल्यावर पालखी मार्ग खूप मोठा आहे. जवळजवळ 6 पदरी पालखी मार्ग आहे. आता आपण पाहता हा जाणारा आणि येणारा दोनच आहे, पण लोणंदच्या पुढे 6 पदरी पालखी मार्ग आहे. त्यामुळे त्या ठिकाणी वारकऱ्यांना चालण्यास कुठलीही अडचण येत नाही. पंढरपूरपर्यंत 6 पदरी रस्ता आहे. लोणंदच्या पुढे गेल्यावर थोडं 1-अर्धा किलोमीटर लोणंदच्या बाहेर पडलं की त्या ठिकाणी 6 पदरी रस्ता आहे. आता आपण ही 2 पदरी रस्ता आहे बघा, वाल्हे ते लोणंद. या ठिकाणी बघा वारकरी आंघोळ वगैरे करत आहेत. या ठिकाणी बघा सिमेंट बनवणारी एक कंपनी आहे. दरवर्षी या ठिकाणी पाणी ज्यांना वारकऱ्यांना उपलब्ध केलेलं असतं असे वारकरी कपडे धुणे आंघोळ वगैरे करणे अशा प्रकारे या ठिकाणी सोय केलेली आहे. आणि दरवर्षी या ठिकाणी अशीच गर्दी असते, दिवसभर अशीच गर्दी राहते. मुबलक प्रमाणात पाणी वारकऱ्यांसाठी आंघोळीला या ठिकाणी उपलब्ध केली जाते. पालखी मार्गावर बघा वारकऱ्यांचे मोबाईल चार्जिंग लावण्यासाठी अशी बघा व्यवस्था आहे. कृपया मोबाईल चार्जिंग लावल्यानंतर मोबाईलची जबाबदारी ज्याची त्याची राहील, म्हणजे या ठिकाणी ध्यान ठेवायला लागणार आहे असे. असे बघा अँड्रॉईडला मोबाईलला 30 रुपये आहे चार्जिंग करण्याकरता, पूर्ण चार्ज होण्याकरता. अशा प्रकारे बघा मागे उड्डाणपूल आहे. उड्डाणपुलावरून सुद्धा बघा कसं चित्र दिसत आहे. रामकृष्ण हरी माऊली. या ठिकाणी बघा उड्डाणपूल आहे पाठीमागं. त्या उड्डाणपुलावरून आपण पाहू शकताय किती भाविक वारकरी या ठिकाणी पालखी मार्गावर चालत आहेत. थोडं आपण झूम करूया. तर अशा प्रकारे पालखी मार्गावर भाविक वारकऱ्यांची गर्दी झालेली आहे. आणि संध्याकाळी 7 वाजता माऊली लोणंद या ठिकाणी मुक्कामी येतील. आजचा मुक्काम लोणंदमध्ये असेल. उद्या दुपारी माऊली पुढे मार्गस्थ होतील. उद्या दुपारनंतर 2:30-3 वाजता लोणंद या ठिकाणाहून पालखी मार्गस्थ होत असते. आपण जर या भागातील असाल तर उद्या दर्शनासाठी आपण सकाळी लवकर येऊन माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेऊ शकता. अशा प्रकारे हा व्हिडिओ आपण इथे थांबूया.
संपूर्ण पालखी मार्गावर वारकऱ्यांची गर्दी आहे. तर अशा प्रकारे आपण हा व्हिडिओ इथे थांबवतो. पुढील व्हिडिओ आपण काढूया. सर्वांना धन्यवाद. रामकृष्ण हरी.